चला आता इथून एक्स्ट्रा लॉट मधील शेवटची मॅच, तदनंतर सी गटाला सुरुवात होईल. अगदी रेग्युलर लॉटला सुरुवात होईल. पहिली मॅच स्टेशन ठाकूरवाडी बबन त्याच्या विपक्षात मोसारे टीम, आणि दुसरी मॅच भडवळ अजय आणि त्याच्या विपक्षात सातेरी टीम, आणि तिसरी मॅच वाशिवली राकेश त्याच्या विपक्षात विरानी टीम, आणि चौथी मॅच श्री गणेश बीड आणि बेलवाडी टीम. अगदी चारही टीम जर उपस्थित असाल तर आपण कृपया आयोजकांची प्रथम संपर्क साधा. चला पंच, मॅचला सुरुवात करा. अगदी खूप विलंब झाला. अगदी कालची रात्र मात्र पहिली रात्र होती, त्या कारणास्तव मात्र जर पाहिलं ना तर अगदी 3:20 मिनिटांना मात्र शेवटचा सामना मात्र खेळून इथून कंप्लीट झाला होता. अगदी मुंडेवाडी टीमनं मात्र इथून बाजी मारली होती, आणि आजच्या रात्रीत मात्र कोण मात्र इथून बाजी मारणार. अगदी सुरेश धोत्रे साहेबांचं देखील इथून आगमन. अगदी नुकतीच मॅच त्यांची इथून कंप्लीट झाली. अगदी पराभूतच्या रस्त्याला मात्र जावं लागलं, पण तू काही हरकत नाही. तर इथे विनोद धोत्रे आणि त्यांचे सहकारी मित्र जे आले, तुम्ही व्यासपीठावरती या. आपला देखील मनपूर्वक असं स्वागत असेल. या आपल्या सर्वांचं मात्र इथून मान सन्मान केला जाईल. अगदी नाशिक वरून मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी तोच गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस स्वीपर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाडवरती चेंडू आदळतोय. अगदी लेग बायच्या स्वरूपात मात्र ही एक धाव येईल. एका धावेनं धावफलक मात्र हलत ठेवलं जाईल. अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली वाशिवली टीम. अगदी धाब्यांसाठी मात्र इथून संघर्ष केला जातोय. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. मारुती पवार चांगले समालोचक देखील आहे. तुमचे इथे उपस्थित आहात. आपण देखील व्यासपीठावरती येऊन असताना पण नवा 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले वाशिवले टीम. नारायण आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी पिबनचं पहिलं षटक हाताळतोय. आतापर्यंत जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी केली. एक मोठा फटका जरूर आला, परंतु तिथून मात्र कमबॅक केला. अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली वाशिवली टीम. अगदी वाशिवली टीम देखील एक बलाढ्य टीम आहे. त्यांच्या विरोधात खेळत असताना बर्ने टीम देखील पलसझरी बी टीमला पराभूत करून मात्र दुसऱ्या फेरीत दाखल झाली. त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिला गेलाय. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, इथून डायरेक्ट हिट. यस, डायरेक्ट हिट तर झाली आहे, परंतु थोडीशी लेट झाली आहे असं कदाचित मात्र चित्र पाहायला मिळतोय. परंतु इथून थर्ड अंपायरचा इशारा मात्र इथून केला जातोय. अगदी रनआउट साठी इथून टेक्निकल रूम मधून इथून चेक केला जाईल. फलंदाज बाद. यस, थोडासा मात्र इथून क्लोज होता, परंतु अगदी फलंदाजाला मात्र इथून मैदानात सोडावा लागेल. अगदी मंगेश पारधी मात्र जो विस्फोटक फलंदाज होता तो मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता, तदनंतर जर पाहिला तर पूर्णपणे बागफूट वरती आला आणि इथून रनआउटची विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन आलाय गोल फलंदाजीसाठी. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका लाजवाब पाहायला मिळतोय.
अगदी लॉंग ऑफ रिझन क्लिअर केलाय. अगदी सर्कलचं जे रिंगण होतं ते तोडलं गेलंय आणि इथून 4 धावा मात्र वसूल करतोय फलंदाज सचिन. धन्यवाद डीजे. अगदी सचिन मात्र आल्या आल्याच मोठा फटका मात्र इथून खेचला गेलाय. अगदी 4 धाब्यानं सॉरी शेखरनं मात्र इथून मोठा फटका मारलाय. या बळेच लेट कटचा फटका इथे क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय आणि चेंडू थांबणार नाही. जाईल लॉंग स्टॉप रिझनला. अजून एक चौकार. फलकावरती इथून लागल्या जातात. अगदी पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. 14 धावा मात्र इथून खर्च केल्यात. अगदी नारायण गोलंदाजानं अगदी मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु या षटकामध्ये अगदी 3 मोठे फटके मात्र इथून त्याच्या गोलंदाजीतून वसूल केलेत. आणि आता जर पाहिलं ना तर न्यू गोलंदाज आपण पाहू शकाल दीपक उघडा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र इथून सज्ज होतोय. चला बरणे टीम वेळ खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला वारंवार विनंती करतोय. अगदी वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि त्यात अजूनही वेळ तुम्ही खर्च करतायत. दीपक उघडा आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी जर पाहिलं तर गुंडगे एनकडनं मात्र इथून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अगदी पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या. 1 विकेट महत्वाची मात्र इथून मैदानाच्या बाहेर आली. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुट वरती मात्र हा फटका फसलाय की काय आणि नारायण उघडा तिथे उपस्थित आणि तो चुकी करणार नाही. पहिल्या चेंडू वरती मोठा मासा गळाला लागलाय. अगदी सचिन बॅक टू डग आउट. ठोक डीजे. चांगला चेंडू डॉट चेंडू आलाय. अगदी या चेंडून कोणती उचळी घेतली नाही. अगदी गती काढून घेतली होती या चेंडूवरती आणि इथून 2 चेंडू मात्र सुरेखरित्या इथून हाताळले गेलेत. दीपक उघडानं आजच्या रात्रीत काय गोलंदाजी राहिली गेली दीपक उघड्याची, कारण मागील मॅच मध्ये देखील पलसदरी बी टीमला मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलं होतं आणि तोच गोलंदाजीसाठी आता दुसऱ्या फेरीला देखील वाशिवली टीमच्या विरोधात चांगली गोलंदाजी करतोय. ज्या बळेच भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु इथून पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज फाईट चेंडू. अगदी रात्रीच्या या सुमारामध्ये पंचांना मात्र इथून कवायत करणं भाग पडतोय. गोलंदाज दीपक उघडा अगदी अगदी चांगला गोलंदाज आहे, परंतु इथून दिशा थोडीशी खराब. अगदी प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू जरूर आहे, परंतु जर तो रिव्ह्यू गमावला तदनंतर पंचांचा इशारा पंचांच्या डिसिजनला तुम्हाला मात्र इथून चॅलेंज करता येणार नाही. अगदी तो पंचांचा निर्णय मात्र ठाम राहावा लागेल. या बळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅटचं स्विंग ओपन केलं होतं, परंतु इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू इथून निर्धाव केलाय. अगदी न्यू बॅटर आपण पाहतोय मंगेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. मंगेश ठोंबरेला आपण पाहू शकाल. अगदी जसा इंटर झाला तसं मात्र बॅक टू बॅक 2 मात्र इथून चेंडू निर्धाव फेकतोय दीपकच्या विरोधात. यस, इथून थोडासा रनअप मध्ये थोडासा अडथळा अगदी ते देखील करणं फार महत्वाचं राहिलंय. अगदी जेव्हा जेव्हा रनअप चुकतो ना तेव्हा तेव्हा चुकीचा चेंडू मात्र डिलिव्हर्ड होतो आणि त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार चढवला जातोय, परंतु तो दीपकनं मात्र स्वतःला थांबवलंय. अगदी एखादी चुकी आपल्याला घरच्या रस्त्याला मात्र इथून जाऊन ठेपू शकते.
ज्यावेळेस मात्र मोठा फटका बिग हिट आलाय आणि इथून ठोकलाय मिडी विकेट रिझनला फ्लॅट षटकार. अगदी उचल फेक करेपर्यंत मात्र ही एक धाव अगदी फेकी थोडीशी वाईड पाहायला मिळाली, परंतु बॅकअप सुरेख पाहायला मिळाला. अगदी एकच धाव आली या चेंडूवरती आणि 22 धावा धावपलकावरती इथून लागल्या गेल्यात. अगदी 5 मात्र इथून चेंडूंची खेळी झाल्या. एका चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. दीपक उघडाच्या ओव्हरमधील ज्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये इथून परिवर्तन करत असताना फिंगर रोल केले आणि इथून लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. अगदी षटक क्रमांक दुसरं देखील इथून कंप्लीट झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या आकडावरती. 2 फलंदाज बाद वाशिवली टीमचे. चला बरणे टीम, प्रत्येक चेंडूसाठी मात्र तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. चला वारंवार विनंती करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्लॉगबरचं षटक मात्र इथून मार्गस्थ चरण गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. चरण देखील चांगला फलंदाज आहे. मागील मॅचचा हिरो ठरला होता. अगदी काय बॅटिंग राहिली होती. संकट मोचक म्हणून धावून आला आपल्या टीमसाठी आणि सामना मात्र विजय करून दिला आणि सामन्याचा सामनावीर देखील त्याला मात्र सुपूर्द केला. आणि इथून पुन्हा एकदा सेकंड राऊंडला मात्र इथून सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. चरण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. चला लगेच स्पीडअप करा. स्ट्राईक एंड वरती मंगेश ठोंबरे, ज्याचा बाट मधून एक ब्लास्ट पाहायला मिळाला. वरने टीम, पुन्हा एकदा मी विनंती करतोय, जर तुम्ही अजून वेळ खर्च केला ना तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. पंच, चला मॅचला सुरुवात करा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस होता. या वेळेस मात्र लॉंग ऑन रिझनला मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. अगदी ठोकलाय मंगेश ठोंबरेचा बाट मधून आलाय चौकार. धावसंख्या मात्र इथून ठोकली गेली आहे. फुल टॉस होता, परंतु इथून मिस टाइम स्ट्रोक. इथे एफर्ट कमालीचे राहिले होते. अगदी सूरज होते त्या दिशेनं, परंतु इथून झेल टिपता आली नाहीये. आणि इथून थर्ड अंपायरचा इशारा. अगदी हाईट फॅक्टर साठी मात्र इथून रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच, प्लेयर रिव्ह्यू का अंपायर रिव्ह्यू? यस, इथून चेक केला जाईल.
फेअर डिलिव्हरी. यस, थोडासा चेंडू मात्र इथून कमरेच्या खाली पाहायला मिळाला. अगदी थर्ड अंपायर मात्र इथून चेक केला आणि इथून फेअर डिलिव्हरी मात्र घोषित केली. अगदी या चेंडूवरती एक धाव आली आहे. एका धाब्याने धाव फलक मात्र 27 या आकडावरती जाऊन पोहोचली. दोन चेंडूची मात्र इथून फेकी केली. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतरची ही सिंगल. यावेळेस मात्र लेट कट खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे त्या दिशेनं. धनाजी आपल्याला पाहायला मिळतोय, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अगदी एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. एका धावेनं धावफलक मात्र 28 या आकडावरती जाऊन पोहोचली. अगदी दोन फलंदाज मात्र इथून बाद झालेत. तदनंतर मंगेश टोंबरे आणि त्याच्या समावेत मात्र शेखरला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. अगदी पार्टनरशिप मात्र इथून कमालीची राहिली गेली आहे. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू मात्र इथून फक्त दिशा देण्याचं काम मात्र केलंय फलंदाजांना आणि इथून चेंडू थांबणार नाही. जाईल ग्राउंडला मात्र इथून घासत पुचा चेंडू मात्र सीमा पार. 4 धाबा. चार धाबा आल्यात. या 4 धाब्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतीये 32 या आकडावरती. 32 धाबा 32. अगदी अजूनही तिसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू मात्र इथून शिल्लक. अगदी जर पाहिलं ना तर चांगली धावसंख्या वाशिवली टीमनं मात्र इथून ठोकून काढली आहे. अजूनही काही चेंडू मात्र इथून शिल्लक असतील. जर एखादा मोठा फटका आला ना तर चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करेल अगदी वाशिवली टीम. परंतु जितके डॉट चेंडू येतील ना तितका मात्र चांगला ठरेल वर्णे ठाकूरवाडीसाठी, कारण फलंदाज देखील त्यांचे चांगले पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा ट्रॅकर होता, परंतु इथून क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्या डोक्याला दस्तक देत चेंडू मात्र फरार होतोय. 4 धाब्यांसाठी आलाय आलाय चौकार. चौकारच्या साहाय्याने धावफलक मात्र 36 या आकडावरती जाऊन पोहोचली आहे. अगदी 36 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा एक चेंडू मात्र इथून शिल्लक असेल. अगदी या गोलंदाजावरती मात्र इथून हल्ला बोल केला जातोय. अगदी स्लॉगबरचं षटक आहे. त्या स्लॉगबरच्या षटकामध्ये जी हाणामारी करायची होती ती हाणामारी आता मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये करत असताना मंगेश ठोंबरेला आपण पाहू शकता. अगदी मंगेश ठोंबरेच्या बाटमधून मात्र मोठे फटके आलेत. यावेळेस लोबर फुल टॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक चेस करतोय, परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. जाईल गोळीच्या वेगानं. ठोकलाय अजून एक मंगेश ठोंबरेनं चौकार. अगदी शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आला. या चौकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 40 या आकडावरती. 41 धाब्यांचं इथून टार्गेट सेट केलंय अगदी वाशिवली टीमनं. वर्णे टीमच्या समोर अगदी 18 चेंडू आणि इथून बनवायच्यात 41 धाबा. आणि इथून बोलूया मान सन्मानाकडे. अगदी हॅलो 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 चला इथून डीजे थोडा आवाज वाढवा. हॅलो 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 चेक चेक. इथून जाऊया मान सन्मानाकडे. अगदी नाशिक वरून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी विनोद धोत्रे या साहेबांचा इथून मान सन्मान केला जाईल. अगदी आमचे मुख्य आयोजक नागेश उघडा यांच्या हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल.
चला या साहेब आपण आपला देखील इथून मान सन्मान केला जाईल. विनोद धोत्रे या साहेबांचं इथून मान सन्मान केला जातो. नक्कीच आमच्या सुरेश धोत्रे या साहेबांचे मात्र भाऊ अगदी त्यांचं देखील इथून तदनंतर रवी आभारे या साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. अगदी बेळात बेळ काढून मात्र इथून बेळात बेळ काढून मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे साहेब मात्र इथून उपस्थित झाले. त्यांचं देखील आयोजकांकडून मात्र सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. सासवड तेलंगे या साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. रवी आभारे या साहेबांचा देखील इथून मान सन्मान. अगदी नाशिक वरून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथून उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी आयोजकांकडून सहर्ष मनपूर्वक असं स्वागत करतोय. तदनंतर धीरज काबळे या साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. अगदी सर्व पाहुण्यांचे मात्र इथून मी मनापासून असे सहर्ष स्वागत करतोय. अगदी तुम्ही या स्पर्धेला भेट दिली. अगदी आमचे समालोचक आवडला अगदी रवी आभारे या साहेबांना आणि आमच्यासाठी मात्र 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी धन्यवाद साहेब, मी तुमचा आभारी आहे. अगदी तुम्ही एवढं वेळ दिला आम्हाला. अगदी खऱ्या अर्थानं आमच्यावरती असलेलं हे प्रेम खऱ्या अर्थानं दाखवलंय. अगदी आमचे आमच्यासाठी मात्र इथून 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. अगदी रवी आभारे साहेबांकडनं धन्यवाद साहेब. जाऊया मॅच कडे. अगदी मॅच रंगली गेली. आमच्या पाहुणे देखील इथून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब मी आल्याबद्दल. आणि सुरेश धोत्रे या साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. चला इथून मॅच कडे जाऊया. इथे मॅच रंगली गेली आहे. अगदी बर्ने ठाकूरवाडी आणि त्याच्या विपक्षात वाशिवली ठाकूरवाडी. आणि इथे घडले काय, अगदी आमच्या योगेश सरांच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं ना तर भोतडा फाटला गड्याचा. यस, इथून थर्ड अंपायरचा रेफर देखील केलाय. अगदी रनआउटची विकेट साठी इथून सेक केला जातोय. यस, फलंदाज सेफ असेल. अगदी 100% एफर्ट दिले. अगदी दीपक उघडाना. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जा. थोडीशी दुखापत जरूर जाणवतीये. अगदी थोडा सांभाळून केला मित्रांनो.
चला स्टेशन टाकरवाडी आणि मोसारे, चला या टॉस साठी या. मोसारे टीमचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. स्टेशन टाकरवाडी संदीप या आपण. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा मात्र 13 धाबा धावफलकावरती. पिबनचं पहिलं षटक चालू आहे. यावेळेस स्वीट ऑफ द साऊंड ऑफ द मिडल ऑफ द बॅट हा फटका मनगटी ताकदीचा उपयोग केला आणि सरळ फेकून दिलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 सिक्सर. इथून मोसारे टीमनं मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अगदी आमंत्रित केलाय. यस धावफलकावरती धाबा 19 धाबा लागल्या जात आहेत. षटक मात्र इथून कंप्लीट झालाय. अगदी 6 चेंडूंचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय. 19 धाबा धावफलकावरती इथून लागल्या जात आहेत. चला मॅचला सुरुवात करा. अगदी बॉल देखील इथून हरवला गेलाय. त्याच्यामुळे मात्र इथून नवीन बॉल देण्यात येईल. अगदी 2 षटकाच्या आतमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन देण्यात येईल. त्यानंतर जर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तेव्हा जर चेंडू मात्र हरवला तर जुना चेंडू मात्र इथून देण्यात येईल. याची मात्र नोंद घ्या सर्व टीमनं. अगदी एक्स्ट्रा लॉटची शेवटची मॅच. अगदी जो सामना मात्र इथून जिंकेल तो मात्र बेकरेबाडी टीम समोर मात्र इथून खेळेल. अगदी 40 धावा मात्र इथून वाशिवले टीमनं मात्र ठोकल्यात. 41 धाब्यांचं टार्गेट मात्र सेट केलाय. त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अगदी दोन्ही फलंदाजांनी 19 धाबा मात्र इथून ठोकून काढल्यात. अगदी काय बॅटिंग राहिली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज मात्र करतायत. नारायण उघडा आणि त्याच्या समवेत दीपक उघडाला आपण पाहू शकता. इथून पारितोषिक लागलं जात आहे. अगदी षटकार हॅट्रिक साठी गणेश दादा देशमुख यांच्याकडून मात्र रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी या 2 फलंदाजांना कोणीही मार होत्या. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. गणेश दादा देशमुख तुमचे बर्णे गावचे व्यक्तिमत्व. वीस धाबा धावफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भास्करला पाहू शकता. अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. यावेळेस दुधारी तलवारचा वापर मात्र केला जातोय. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. अगदी इथे मात्र चेंडू मात्र आलाय डॉट. अगदी या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज नव्हती. अगदी सरळ बॅटनं मात्र इथून धाबा येत आहे धावफलकावरती. परंतु इथून बॅट मात्र थोडीशी आडबी करण्याचा प्रयत्न मात्र दीपकचा आणि तो इथून अनसक्सेस ठरला गेलाय. परंतु या वेळेस मात्र लाजवाब स्ट्रोक अगदी फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय दीपक उघडानं षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 26 या आकडावरती. अगदी जी धाबांची गती होती ती वेगानं मात्र इथून वाढत असताना वर्णे टीम साठी अगदी असं वाटलं होतं
की बर्ने टीम मात्र इथून थोडीशी अडचणीत सापडली आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये 19 धावा मात्र कुठून काढल्या दोन्ही जर पाहिलं ना तर दीपकनं षटकार ठोकला होता, तदनंतर बाद चेंडू आला, त्याच्यानंतर मात्र ती झेल सोडली होती. परंतु इथून जर पाहिलं ना तर पुन्हा एकदा वाईड आलाय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी दीपकच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. तो नॉन स्ट्राईक एंडला होता आणि इथून स्ट्राईक एंड वरती मात्र आणण्याचं काम मात्र इथून नारायण उघडा करतोय. आता स्ट्राईक एंड वरती दीपक उघडाला आपण पाहू शकता. अगदी दुसरं षटक मार्गस्थ आहे. भास्कर गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी 11 धाबा मात्र आतापर्यंत खर्च केल्या या भास्कर गोलंदाजांना. फुल टॉस आणि इथून मात्र लॉंग लेग रिझनला क्लिअर केलाय, ठोकलाय. अजून एक दीपक ब्रँड सिक्सर. या षटकारच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा धावफलकावरती. आता येणारे मात्र 6 चेंडू 5 धाव संख्येची इथून गरज. ची गरज. अगदी सामना मात्र पूर्णपणे वर्णे टीमच्या बाजूने मात्र इथून झुकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं ना तर 40 धाबा मात्र इथून ठोकून काढल्या होत्या. 41चा टार्गेट होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना 12 चेंडू मध्ये अगदी 36 धाबा मात्र इथून धावफलकेवरती आल्यात. आता इथून 6 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. आता इथून मात्र चेंडू जास्त धाबा कमी पाहायला मिळतात जरूर, परंतु इथून मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. अगदी गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस मात्र लेग कटर चेंडू अगदी फिंगर रोल केले होते आणि इथून फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. यस, इथून बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव मिळेल. अगदी लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वाशिवली टीमचा. जर थ्रो जर चांगला झाला असताना नॉन स्ट्राईक एंड वरती तर कदाचित नारायणची विकेट मात्र पडली असती, परंतु इथून जर पाहिला ना तर नारायण इथून सेफ पाहायला मिळाला. अगदी लेझी क्रिकेट. नेक्स्ट मॅच इथून मोसारे टीम आणि त्याच्या विपक्षात स्टेशन ठाकूरवाडी टीम. अगदी दोन्ही टीमला मी विनंती करतोय जी काय आयोजकांची फॉर्मॅलिटीज असतील ती लगेच भरून घ्या, तदनंतरच हा सामना लगेच तुमचा स्टार्ट होईल. अगदी जाऊया चालू मॅच कडे, जिथे मॅच मात्र चांगली पाहायला मिळतोय. अगदी 6 चेंडू 5 ची गरज होती, त्यामधील बायच्या स्वरूपात ही एक धाव आली आहे. आता 4 ची गरज. 5 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेस मात्र वडा स्ट्रोक, अगदी विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला दीपक उघडाच्या बॅट मधून. अभिनंदन टीम वर्णे ठाकूरवाडी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि हार्ड लक टीम वाशिवली, तुम्हाला देखील पुढील टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी तुमचा देखील चांगला खेळ राहायला गेलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी नो डाऊट ज्यानं मात्र प्रेक्षकांची मन जिंकली. अगदी 18 चेंडू मध्ये 41 धाबा हव्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 19. तदनंतर जर पाहिलं ना तर सामना जिंकून दिलाय दीपक उघडानं. अगदी तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.